नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं डीजी फॉन्ट्समध्ये. मित्रांनो, एक नवीन फॉन्ट आपण डेव्हलप केलेला आहे ज्याचं नाव आहे डीजी शिवा एन एस. खूप लोकांनी याची डिमांड केलेली आहे. मी यूज भरपूर वेळा केलेला आहे फॉन्ट इंस्टाग्रामच्या पोस्ट वगैरेमध्ये, पण तो अजून कोणालाही सेल केलेला नाही आहे. त्याचं कारण असं आहे, तो फॉन्ट खूपच डिफरंट आहे यूज करण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला पहिला चॅनलवरती व्हिडिओ बनवून दाखवायचा आहे की हा फॉन्ट यूज कसा करतात. त्यानंतर आपण तो फॉन्ट सेलसाठी अवेलेबल करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट डिटेल्स देणार आहे तो फॉन्ट कसा यूज करायचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटच्या क्षणापर्यंत इम्पॉर्टंट माहिती या व्हिडिओमध्ये त्या फॉन्टबद्दलची दिलेली आहे, कसा यूज करायचा त्याची. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे बघा, युनिकोड पॅडमध्ये मी तुम्हाला तो फॉन्ट यूज कसा करायचा दाखवतो. सेम पद्धत असणार आहे तुमच्या पी सीवरती यूज करण्यासाठी, काहीच डिफरंट नाही आहे. इथे युनिकोड पॅड आहे आणि तिथे आपल्याला कॅरेक्टर मॅप वगैरे वापरायचा आहे. ठीक आहे, इन्सर्ट कॅरेक्टर वगैरे. तर हा फॉन्ट आहे डी जी शिवा एन एस. याची स्क्रिप्ट सेम आहे ॲज अ जे जुने फॉन्ट आहेत आपले डी जी, त्या पद्धतीची ज्याची स्क्रिप्ट आहे. फक्त जे खालचे आपण कॅलिग्राफी लेटर्स आहे ते खूप डिफरंट आहे. बघा, या पद्धतीनं ते लेटर्स आहे. यामध्ये सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो, एका एका लेटरचे 50 व्हेरिएबल्स आपण तयार केलेले आहेत एका लेटरसाठी यूज करण्यासाठी. तर त्याची मांडणी जी आहे ती आपण ब्लॉक वाईज केलेली आहे. हा पहिला ब्लॉक इथून चालू होतो, त्याच्यानंतर हा दुसरा ब्लॉक, हा तिसरा ब्लॉक, चौथा ब्लॉक, असे कंप्लीट ब्लॉक इथपर्यंत दिलेले आहेत. हे बघा, 21 ब्लॉक्स आपल्याला इथे बघायला मिळतील. तर ते कसे वापरायचे बघा. हा जो पहिला ब्लॉक आहे यामध्ये जे लेटर्स आहेत ते आपल्याला जो ल आहे पहिला, जो मोठा ल आपण मराठीमध्ये म्हणतो, तो ल आपल्याला इथे वापरायचा आहे. बघा, यामध्ये हा जो ल आहे मी तुम्हाला दाखवतो. ल, त्याच्यानंतर आपल्याला हे लेटर्स वापरायचे. छोटा ल बघा, त्याच्यानंतर हे. कुठलंही तुम्ही हे वापरू शकता. या 50 लेटर्समधले कुठलेही लेटर त्यामध्ये त्याला मॅच होतील. ठीक आहे. आता हा लच नाही तर आपल्याला ह सुद्धा यामध्ये मॅच होऊन जातो. ठीक आहे, या पद्धतीनं आपण त्याला यूज करू शकतो. ह हे झाले पहिला ब्लॉक वापरण्याची पद्धत. यामध्ये अजून एक शब्द तुम्हाला भेटेल, त. हा जो आहे याला सुद्धा तुम्ही हे लेटर कम्प्लिटली यूज करू शकता. बघा, या पद्धतीनं वापरायचं आहे. लक्षात असू द्या, आधी आपल्याला कॅरेक्टर टाईप करायचा आहे आणि त्यानंतर हे व्हेरिएबल्स यूज करायचे आहे या पद्धतीनं. ठीक आहे. जो दुसरा ब्लॉक आहे त्यासाठी आपल्याला लेटर्स दिलेले आहेत. ल, जो स्मॉल ल आहे त्यासाठी आपण दुसरा ब्लॉक वापरू शकतो या पद्धतीनं, किंवा मग कॅपिटल एफमध्ये आपल्याला जो ए येतो त्यासाठी सुद्धा आपण हे वापरू शकतो. हे जे 50 व्हेरिएबल्स आहे ते या लेटरसाठी वापरू शकतो. अजूनही यामध्ये लेटर्स आहे. मी एक चार्ट बनवल ज्यामध्ये तुम्हाला ही सगळी डिटेल्स माहिती होईल की कुठल्या लेटरसाठी कुठला ब्लॉक वापरायचा आहे. तिसरा ब्लॉक जो आहे तो र, स या शब्दांसाठी आपण वापरू शकतो. हे बघा, या पद्धतीनं ज्ञ, क्ष, द हे जे शब्द आहेत यासाठी तिसरा ब्लॉक जो आहे तो वापरू शकतो. मॅक्सिमम तिसरा ब्लॉक जो आहे तो जास्त शब्दांसाठी यूज होतो आहे. ठीक आहे. चौथा ब्लॉक जो आहे तो तिसऱ्यासाठी पण यूज होतो आणि जो काना आहे तुमचा त्यासाठी सुद्धा देखील यूज होतो. हे बघा, कान्यासाठी जास्त प्रमाणात व्हेरिएबल्स हे बनवलेले आहेत. हे एकूण 70पेक्षा जास्त व्हेरिएबल्स आहे कान्यासाठी, जे तुम्ही स, र या शब्दांसाठी वापरू शकता. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो. पहिल्यांदा आपल्याला अक्षर वापरायचं, जसं की ल. हा जो ल आपण टाईप करतो स्मॉल ल, तो पहिला ल येतो, त्याच्यानंतर आपण त्याला काना देतो. पण हा काना नंतर द्यायचा आहे, त्याच्या आधी आपल्याला हे व्हेरिएबल्स वापरून घ्यायचे आहे. लसाठी आपल्याला दुसरा जो व्हेरिएबल्स आहे दुसरा ब्लॉकमधला तो वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काना द्यायचा आहे. बघा, या पद्धतीनं. ठीक आहे, या पद्धतीनं असं तो यूज करायचा आहे. आता जो चौथा ब्लॉक आहे तो कान्यासाठी वापरायचा आहे. त्यानंतर जो पाचवा ब्लॉक आहे तो आपल्याला साठी वापरायचा आहे. बघा, साठी हा ब्लॉक आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर ज साठी देखील याला वापरू शकतो, ज. ठीक आहे. त्याच्यानंतर ड साठी देखील यालाही वापरू शकतो, ड. हे बघा, असे काही लेटर्स आहेत, बरेच आहेत, त्याच्या मी चार्टमध्ये तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचा ब्लॉक जो आहे तो आपल्याला, हे बघा, प आणि मी एक काना देतो आणि प्र
हा जो अर्धा र आहे त्यासाठी आपण हे वापरू शकतो. त्यासाठी तो प्रचा अर्धा र जो आहे तो वापरायचा आहे पहिला, त्याच्यानंतर आपण हे यूज करू शकतो. ठीक आहे. या पद्धतीने त्याचे व्हेरिएबल्स आहे, 10-15 व्हेरिएबल्स तुम्हाला या प्रचे देखील मिळतात. त्याच्यानंतर दुसरा जो 7वा ब्लॉक आहे ती वेलांटी आहे, ती तुम्ही वापरू शकता. पहिल्यासारखीच वापरायची आहे. त्याचेही बरेचसे व्हेरिएबल्स तुम्हाला दिसतात इथे, हे बघा. त्यानंतर तुम्हाला दुसरी वेलांटी जी आहे ती दिलेली आहे 8व्या ब्लॉकमध्ये. ठीक आहे. एवढी आहे ती 16-17 तुम्हाला त्याचे व्हेरिएबल्स भेटतात. त्याच्यानंतर जो 9वा ब्लॉक आहे तो पहिल्या उकाराचा आहे. ठीक आहे. तोही तुम्ही काना झाल्यानंतर वापरू शकता. ठीक आहे. आणि जो दुसरा उकार आहे त्यासाठी एक छोटासा व्हेरिएबल इथे दिलेला आहे बघा. म्हणजे तुम्ही आता समजा हे क लिहिले. ठीक आहे. क लिहिलं, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा उकार द्यायचा आहे, तर दुसऱ्या उकारासाठी इथे ऑप्शन नाही आहे. तर दुसऱ्या उकारासाठी फक्त एक ऑप्शन आहे, हा द्यायचा. आणि त्यानंतर तुम्हाला ब्लॉक 3 किंवा 4 यूज करायचा आहे बघ, या पद्धतीनं. आलं का तुमच्या लक्षात? या पद्धतीनं तुम्ही हे ब्लॉक यूज करू शकता. ठीक आहे. दुसरा उकारसुद्धा तुम्हाला इतके ऑप्शन भेटून जातात, 200च्या वरती तुम्हाला दुसऱ्या ब्लॉकसाठी ऑप्शन भेटून जातात. खूप पद्धतीचे आहेत. ठीक आहे. हे बघा. त्याच्यानंतर तिसरा देखील तुम्ही इथं वापरू शकता. ह्याला पहिला उकारसुद्धा असा या पद्धतीनं होऊ शकतो. ठीक आहे. तर या पद्धतीचे व्हेरिएबल्स आपण इथे दिलेले आहेत. त्यानंतर 10वा ब्लॉक जो आहे तो कम्प्लिटली एक मात्र्यासाठी आणि 2 मात्र्यासाठी आपण इथे दिलेला आहे. हे बघा, दोन्ही मात्रे या 10व्या ब्लॉकमध्ये दिलेले आहे. 1 मात्रा आणि 2 मात्रा याचे व्हेरिएबल्स तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 11मध्ये रफार जो असतो तो दिलेला आहे वरचा. हे बघा, समजा ब आणि हे, त्याच्यानंतर इथं वरचा रफार. ठीक आहे. त्यानंतर 12व्या ब्लॉकमध्ये अर्धा उकार जो असतो, हे बघा या पद्धतीनं हा आपण वापरू शकतो, क्रूसाठी जो वापरला जातो. त्याच्यानंतर ट्र जो अर्धा र आहे हा वापरला जातो, ट्र. ठीक आहे. या ब्लॉकमध्ये. त्यानंतर 14वा जो ब्लॉक आहे त्याच्यामध्ये अनुस्वार वगैरे तुम्हाला दिलेले आहेत. तिथं या पद्धतीने छोटे मोठे अनुस्वार आहेत. त्यानंतर 15व्या ब्लॉकमध्ये जे लेटर्स दिलेले आहेत तुम्हाला, ते हिंदी वर्णमालेमध्ये शक्यतो यूज करतात. हे जे डॉट्स दिलेले आहेत ते हिंदीमध्ये यूज करतात. हे बघा, तुम्हाला दाखवतो. जर कॅपिटल ड टाईप केलं तुम्ही, तर त्याच्या खाली जो डॉट दिला जातो हा आहे. किंवा मग तुम्ही त्यानंतर फ टाईप केल्यानंतर तुम्हाला जो इकडे हा जो डॉट दिला जातो, हे या पद्धतीचे डॉट आहेत, ते तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर इथून पुढे हे जे व्हेरिएबल्स आहे ते सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतात. समजा प केला आणि हे प्ल होतं किंवा पव, हे या पद्धतीचे हे लेटर्स आहेत. ठीक आहे. हे तुम्ही सुद्धा यूज करू शकता. त्यानंतर हे जे 3 लेटर्स आहे 16व्या ब्लॉकमध्ये, ते तुम्ही र साठी किंवा ऊ साठी वापरू शकता. हे बघा, ऊ तुम्हाला दिला, इथं दुसरा ऊ तयार होऊ शकतो. हे ब्लॉक त्याचे हे जे व्हेरिएबल्स आहेत त्यासाठी हा ब्लॉक दिलेला आहे. किंवा मग तुम्ही रू हा दुसरा रू तयार करू शकता. पहिला रू तुम्हाला ऑब्वियसली माहीतच आहे कुठं आहे तो. पहिला रू या ठिकाणी भेटतो तुम्हाला. हे बघा, हा त साठी, सॉरी, यामध्ये हा जो दुसरा रू आहे, पहिला रू हा भेटतो आणि हा दुसरा रू. ठीक आहे. या पद्धतीने त्याची मांडणी आहे. त्याच्यानंतर ऑब्वियसली हे जे आहे 17व्या ब्लॉकमधले, हे तुम्हाला अलोम्स आहेत, याच्या आधी वापरायचे. ठीक आहे. हे अलोम आधी वापरायचे आणि जे नंतर 18व्यामध्ये आहे ते विलोम्स आहे, जेणेकरून ते नंतर वापरायचे. ठीक आहे. त्यानंतर 19व्या ब्लॉकमध्ये हे जे लेटरच्या खालचे जे पॉईंट्स आहेत हे दिलेले आहेत. बऱ्याच प्रकारचे आहेत, तुम्ही यूज करू शकता. खाली वापरायचे आहेत, कुठेही मध्ये तुम्ही वापरू शकता, ज्याप्रमाणे तुम्हाला सूट होईल त्याप्रमाणे. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लॉक 20मध्ये काही वेगळे लेटर्स दिलेले आहेत. त्यामधले हे जे 2 लेटर्स आहेत ते तुम्हाला अंडरस्कोर म्हणून याचं वापरायचे आहेत. त्याच्यानंतर हे जे 4 लेटर्स आहेत ते वरच्या बाजूला तुम्ही इथे यूज करू शकता. या पद्धतीने त्याची डिझाईन आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे काणे दिलेले आहे जे तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. याला व्हेरिएबल्सचे ऑप्शन देता येत नाही, लक्षात ठेवा. हे सेपरेटली यूज करायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. तर या पद्धतीनं या फॉन्टची आपण मांडणी केलेली आहे. तर बघूया अजून एखाद 2 व्हिडिओमध्ये आपण काही लेटर्स बनवून दाखवणार आहेत, काही सॅम्पल्स बनवून दाखवणार आहेत. त्याच्यानंतर हा फॉन्ट आपल्याला विक्रीसाठी अवेलेबल होणार आहे. तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.